श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नेहा. आज रक्षाबंधनानिमित्त आपण गोड छानशी रेसिपी पाहणार आहोत. शेवयांची खीर. इथे मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत. आज मी तुम्हाला दाखवते शेवयांची खीर कशी करायची. प्रथम आपण 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. तूप घातलेलं आहे. आपण 2 ते 3 चमचे तूप घालणार आहोत. आता आपण शेवया घालू. शेवया अशा छान भाजून घेणार आहोत. शेवया आपण 5 ते 7 मिनिटं लालसर अशा भाजून घेणार आहोत. मंद आचेवर लालसर अशा शेवया भाजून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला त्यात दूध ॲड करायचं आहे. आता आपण पाहू शकता शेवया छानपैकी भाजत आलेल्या आहेत. आता आपण थोडंसं पाणी घालणार आहे. गरम पाणी घातलेलं आहे. आपण गार पाणी घालायचं नाही. गरम पाणी घातलं की छान उकळी येऊ द्यायची. आता आपण पाहू शकता छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण 1 वाटी साखर ॲड करणार आहोत. उकळी आल्यानंतर साखर ॲड करायची आहे. आपण आता उकळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदररित्या मस्त अशी उकळी आलेली आहे. तर आपल्याला वेलची पूड घालायची. आता आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे. अत्यंत सुंदररित्या खीर तयार झाली आहे. आता खीर गार झाली की आपल्याला सर्व करताना त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. तुम्ही म्हणाल याच्या आधी दूध का ॲड केलं नाही, पण प्रत्येकाची शेवया करायची पद्धत आमच्याकडे अशी बनवतात शेवयांची खीर. तुमची कशी पद्धत आहे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता तुम्ही पाहू शकता खीर सुंदररित्या तयार झालेली आहे. आता आपण सर्व केलेली आहे बाउलमध्ये. आता त्यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदररित्या छान अशी शेवयांची खीर तयार झालेली आहे. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमची शेवयाची खीर बनवण्याची पद्धत कशी आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर मला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला माझ्या चॅनेलला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.